बिग लाईफ हेल्थ केअर सेंटर मध्ये स्वागत आहे. तर जोरदार क्लॅपिंग करून त्यांचं स्वागत करायचं आहे. तर आता बाबा स्वतः सांगतील त्यांचं नाव. ओके, तर आपण ऐकूया बाबांना काय अनुभव आलेला आहे. ठीक आहे बाबा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आई बाबांना. माझं नाव राजेंद्र शंकर कुमार. अच्छा, तुमचं वय किती बाबा? माझं वय 55. अच्छा, कुठे राहिला तुम्ही? मी राहायला उपनगर. अच्छा, सेंटर बद्दल कुणी सांगितलं बाबा तुम्हाला? सेंटर बद्दल मला माझ्या मुलीने सांगितलं. अच्छा, हो. ते सांगितलं. तुम्हाला काय काय त्रास होत होता आधी बाबा? मला पाठीचा त्रास होता, मणक्याचा त्रास होता हां. आणि असंच तो वाटत होतं. कामावरून आलो नव्हतं तर असंच तो वाटत होतं. अच्छा, तर मुलीने सांगितलं बाबा थेरपी असं काही आहे, चला होती असं. ओके मी आलो आणि एकच दिवस त्या ओके. शुक्रवारी मी गेले. हां. मला घरी गेल्यानंतर मला कमी 25-30% गुण लागलेला आहे अच्छा, एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये असं काय अनुभव आला बाबा तुम्हाला की तुम्ही असं ठामपणे सांगू शकताय की 30% तुम्हाला फरक पडलाय म्हणून? बरोबर. जे आम्ही कामावून घरी यायचो ना, हां. तर त्यावेळेस आमचा अंग खूप दुखायचा हां. आणि इथून मी थेरपी घेऊन गेलो ना घरी, हां. तर अंगदुखी अगदी बंद बंद झाली. त्या अंगदुखीसाठी बाबा आधी तुम्ही काय उपचार वगैरे केलेत का बाहेर? एक गोळ्या इंजेक्शन वगैरे डॉक्टरचे सल्ल्यानुसार. अच्छा. आता डॉक्टर म्हणजे काय BP वाढला काय तुम्ही काय म्हणतो, ठीक आहे बोला तर गोळ्या घ्या काही घ्या. हां. पण मी आजपर्यंत गोळ्या घेतल्या काहीच घेतलेलं नव्हतं. घेतलेले नव्हतं, नाही. फक्त तुम्ही जायचे त्या डॉक्टरकडे हां. आणि त्यांचा सल्ला घ्यायचे. सल्ला घ्यायचा. अच्छा, म्हणजे त्याचे उपचार वगैरे काही केले नव्हते तुम्ही? नाही केलं. अच्छा. त्या BPच्या गोळ्या घेतल्या 10 गोळ्या. हां. मग ते वेदना घालवण्यासाठी काय करायचे बाबा तुम्ही? वेगळं घालायचं म्हणजे आता एखादी आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे हां. किंवा पत्नी आहे, हां. तिला थोडे पाठीवर हात फिरवायचे किंवा हात चालवायचे, पाय दाबायचे. अच्छा. तर मला ह्या 3 दिवसामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये काही जाणवलं नाही का कोणी माझे पाय दाबले पाहिजे असं. अच्छा. एका दिवसात मग इथनं थेरपी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का बाबा की आईंना सांगावं किंवा मुलांना सांगावं की माझ्या पाठीवरनं हात फिरव किंवा माझे पाय दाबून द्या असं? मला तर गरजच वाटली ती. नाही का? अरे वा. बरं. आता फक्त 2च दिवसात बाबांना इतका छान फरक मिळालेला आहे. मग काय वाटतं बाबा, जर अजून तुम्ही 15 दिवस किंवा 3 महिने आपली थेरपी कंटिन्यू केली तर तुम्हाला किती टक्के फरक मिळेल? काय वाटतं? मी एकाच दिवसात थेरपी घेतली आणि दुसऱ्या दिवस घेतली. हां. मी जवळजवळ 10 ते 15 लोकांना सांगितलं अच्छा. का मला एका दिवसामध्ये इतका मोठा फरक जाणवलेला आहे. ओके. तुम्ही पण घ्या. हो. जसं मला फरक पडला तसं तुम्हाला पण फरक पडला पाहिजे. अच्छा. ओके, ठीक आहे. आता इतर आई बाबांना तुम्ही काय संदेश द्याल बाबा जे इथं बसलेले आहेत त्यांना? आई बाबांना एकच संदेश आहे की बुवा यांनी थेरपी नित्य नियमाने घ्यावी. ओके. कारण की उतरत्या वयामध्ये हे कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, हां. मणक्यांचा आजार, हो. उठणे बसणे, शिडी चढणे, खाली उतरणे हा त्रास अगदी म्हणजे सगळ्यांनाच आहे. बरोबर. म्हणजे वयाच्या 40 नंतर हां. हा त्रास सुरू होतो प्रत्येकाला. ओके, तर बरोबर. त्यांनी थेरपीचा जरूर फायदा घ्यावा. अच्छा. बाबा, ज्या बेडमुळे तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळाला आहे, तुम्हाला असं वाटत नाही की घरी माझं कुणी माझी मसाज करून द्यावा की माझी मालिश करून द्यावा, असा आपला छान तुम्हाला बेडने रिझल्ट दिलेला आहे. हो. एकदा माझ्यासोबत त्या बेडला धन्यवाद म्हणाल का? बिलकुल जरूर. वी फाइट अ बेड. नंबर 1. वी फाइट अ बेड. नंबर 1. वी फाइट अ बेड. नंबर 1. वी फाइट